आजपासून आपण टेट एक्झामसाठी महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न यापूर्वीच्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. येणाऱ्या टेट एक्झामसाठी तुम्हाला याचा 100% फायदा होणारच आहे. आणि ज्यांनी कोणी टेटचे फॉर्म भरलेले आहेत त्यांच्याशी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तुम्हाला उत्तर माहीत असतील तर उत्तर कमेंट करा. आज आपण जे क्वेश्चन्स पाहणार आहोत ते क्वेश्चन्स तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता, किंवा तुम्हाला याची PDF हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. पहिला प्रश्न आहे, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते सर्वपल्ली राधाकृष्णन. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, गांधीजींनी सत्याग्रह चळवळ कोठे सुरू केली? गांधीजींनी सत्याग्रह चळवळ कोठे सुरू केली याचं उत्तर माहीत असेल तर कमेंट करायचं आहे, त्यामुळे तुमचं मॉक टेस्ट सोडवण्याची तयारी होईल. उत्तर आहे चंपारण या ठिकाणी सत्याग्रह चळवळ गांधीजींनी सुरू केलेली आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? आता इथं क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राज्य विचारलेलं आहे मी. भारतातील सर्वात मोठे क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्य म्हणलं तर राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे आहे. आता तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की भारतामधील सर्वात मोठे लोकसंख्येच्या दृष्टीने असलेले राज्य कोणते आहे? पुढचा प्रश्न आहे, ऑलिम्पिक गेम्समध्ये भारताने सर्वात जास्त पदके कधी जिंकली होती? याचं उत्तर आहे टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक जास्त मेडल्स जिंकले होते. पुढचा प्रश्न आहे, दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा योजनेची सुरुवात कधी झाली? दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा योजनेची सुरुवात झालेली आहे 2015 साली. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना कुठे झाली? भारतातील पहिल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना कुठे झाली? याचं उत्तर आहे पुणे या ठिकाणी झालेले आहे. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडिया गेट कधी बांधले गेले? इंडिया गेट कधी बांधले गेले? इसवी सन 1921 मध्ये इंडिया गेट बांधलेला आहे. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच WWW याचा शोध कोणी लावला? WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब याचा शोध लावलेला आहे टिम बर्नर्स ली यांनी याचा शोध लावला. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विश्व संघाच्या स्थापनेचा मुख्य उद्देश काय होता? उत्तर आहे शांतता राखणे. पर्याय क्रमांक सी याचं आन्सर होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, कृषी मंत्री म्हणून कोण कार्यरत आहेत? भारताचे कृषी मंत्री म्हणून नरेंद्र सिंग तोमर कार्यरत आहेत. पर्याय क्रमांक बी याचं आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत आहे माउंट एव्हरेस्ट. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा 8 मार्च रोजी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूया, ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय झेंड्याचा रंग कोणता आहे? ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय झेंड्याचा रंग आहे लाल, पांढरा आणि निळा. पर्याय क्रमांक ए याचा आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या प्रमुख बंदरांचा समावेश कोणत्या राज्यात होतो? उत्तर आहे गुजरात. पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कोलंबसने 1492 मध्ये कोठे पोहोचला होता? कोलंबस हा 1992 मध्ये जगाच्या कोणत्या कोपऱ्यामध्ये पोहोचलेला होता? तर अमेरिकेमध्ये पोहोचला होता. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्सचे प्रमुख कोण आहेत? भारताच्या
मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्सचे प्रमुख कोण आहेत? याचं उत्तर आहे रामविलास पासवान. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारतीय संविधानात किती अनुच्छेद आहेत? भारतीय संविधानामध्ये एकूण किती अनुच्छेद आहेत? उत्तर आहे 395. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील प्रथम महिला राष्ट्रपती कोण होत्या? भारतामधील प्रथम महिला राष्ट्रपती या प्रतिभाताई पाटील होत्या. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कागदी नोटांची छपाई कोणत्या शहरात केली जाते? कागदी नोटांची छपाई नाशिकमध्ये केली जाते. पर्याय क्रमांक सी याचं आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचा स्वतंत्रता संग्राम कधी सुरू झाला? भारताचा स्वतंत्रता संग्राम कधी सुरू झाला? याचं उत्तर आहे 1857 साली. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारचे स्वच्छ भारत अभियान कधी सुरू झाले? भारत सरकारचे स्वच्छ भारत अभियान हे 2 ऑक्टोबर 2014 साली सुरू झालेलं आहे. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बंगालचा राय म्हणून कोणाला ओळखले जाते? बंगालचा राय म्हणून बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. यांना बंगालचा रॉय असे म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय संसद 2 कक्षांची आहे, त्यातील राज्यसभा सदस्यांची संख्या किती आहे? राज्यसभेची संख्या जी आहे ती 245 आहे. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गणेश चतुर्थी कोणत्या महिन्यात साजरी केली जाते? गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यामध्ये साजरी केली जाते. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, सप्टेंबर 2016 मध्ये भारताने बंगला लढाऊ विमान कोठे दाखल केले? उत्तर आहे बांगलादेश. पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. पुढील एक व्हिडिओजमध्ये आपण डेली 25-25 अशा प्रकारच्या बॅचनुसार पार्टनुसार क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा.